फोन करते थोड्या इथे आमचा वेळ चालला आमच्याकडची लाईट गेली आहे हो डी 132A पाणी देऊ का त्याला पाणी पण मला सगळे बाटला रोकडे जेवणाचे पेट केलं काय रोकड्याने पेट केलं का रोकड्याने नाही केलं मी रोकड्याचं काही नाही केलं आता कोणी रत्नागिरीची हापूस आंब्याची केली होती मधात त्याने तो पेटी आधी पाठवली मग त्याला इतका चांगला पसंत पडला तर सगळे बार्टरच करतात अगरबत्त्या चेन्स वगैरे तुला थोडासा सोशल मी बेडवर ठेवायचा पोरगा शूट करण्यासाठी म्हणजे ते मॅनेज करण्यासाठी समजा डील करणार तसे फार लांबून येतात तसे तुला व्हीलचेअरवर बसणं प्रॉब्लेमच होईल ना म्हणजे जास्त असा म्हणून नाही फक्त पोझिशन घ्यायला खूप वेळ जर लास्ट मध्ये मला 2-3 शूट घ्यायचे असेल तर जमेल तुला त्या हिशोबानेच बघ काही ते शूट आई बाबांमधून झगडा कोणासोबत सर्वात जास्त होते असा झगडा माझ्या पप्पाचा पप्पा बेस्ट फ्रेंड पण आणि झगडा पण सर्वात जास्त आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून ते माझ्यासोबत भांडते आणि मग 2 दिवस बोलत नाही कधी मग म्हणते हे माझ्यासोबत बोलत नाही मग मम्मी म्हणते जाऊ ते म्हणते आपोआप बोलायला झालं होतं आमचं भांडणं आणि मग आता परवा मग जीवनाचा एक्सपिरियन्स आम्हाला जास्त आहे ना कमी आहे मग आमचं सांगणं तिला काम नाहीये काही चुकीचं होत राहिलं तर तिचा जो एक्सपिरियन्स आहे आपल्याला पण नाही असं आहे मग परवा जेव्हा इंटरव्ह्यू आला ना बीबीसीचा तेव्हा मग त्यांनी माझ्यासोबत बोलत अच्छा त्यांनी 3.5 तास लागले त्यांना 12:30 स्टार्ट केलं तर 3:30 पर्यंत बाहेरचं वगैरे पण घेतलं होतं ना तेव्हा ती चेअर होती हो अरे वा भरपूर झालं होतं वेगवेगळं कारण माझं समोर होण्यात माझा 1 तास गेला म्हणजे समजत नाही अर्धा 1 तास कारण मला इतका प्रॉब्लेम आहे ना बॉडीचा त्यामुळे मला समोर आल्यावर पण 15 ते 20 मिनिटं मला तसंच कुशनला टेकून बसून राहावं लागते त्यानंतर मग हळूच माझी आत्या येते हळूच मला उचलते मग व्हीलचेअरवर बसवते मग परत 5 मिनिटं खूप डिफिकल्टी तू आल्यावर जी गोष्ट बोलली ना बरोबर आहे सल्यूट आहे यार सही सल्यूट आहे फोन करून का नाही तर नाही मग एक काम करू मला ना एक पाणी चालू करून येतो काय ते मला पाणी देशील एक महिना झाला बंदच आहे कोलॅब करायचं आहे आता पण माहिती आहे एक प्रॉब्लेम मग फोन करायला लागेल हो अंशुकडली आहे सगळं हॅलो काका लाईट आहे का नाही आहे भेंडीची इडली म्हणजे तिकडूनच गेली आहे म्हणजे सगळी फोन करून बघ प्रॉब्लेम वाढला आहे म्हणा इन्स्टावरती जास्त आहे हां इंस्टा 28 ते काय आणि इन्स्टा व्हेरीफाईड पण आहे ना माझं घालून जा असा क्राऊन घालताना पण व्हिडिओ आहे माझ्याकडे
माझ्याकडे सगळ्यांना ते पाठ. हां. स्टार्ट होत आहे. खाली बघ थोडीशी. तुला क्रॉम वरती का हवा हातातला क्रॉम वरती का. बढिया. अरे वा. यार मला गोड पण जास्त नाही. तू चालून तुझ्या आईला. माझा हातच नाही पडत. हात वर नाही जात ना. वर नाही जात ना जास्त. Yes. 2-3 कॅन्डिडेट कन्व्हर्सेशन मी व्हिडिओ टाकते ये ये ये. तू इंस्टाग्राम. पण पुढे झालं सरांचं होते. करा यूज करा. हे माझं चालू. तुझ्याकडे तो ड्रॉप व्हिडिओ असेल ना नेहा मामाला तर मग प्रोफाईल दाखव. पेज दाखव पेज. मला पेज दाखव फ्रंटला. येस. काढला असेल ना तो व्हिडिओ. नाही तो हां नेहा मॅमने अपलोड केलेला ना, तर त्याचा मी त्यांनी टाकला होता. तर तो आपण डाउनलोड करू शकतो ना, मग तो माझ्याकडनं मी डाउनलोड केला होता. आणि हा पण आहे. हा पण आया है आज लबों पे ये जाना का चाहिए. जैसे मेरी फैमिली ने मेरे साथ किया, मतलब मुझे प्रॉब्लम है बट उन्होंने मुझे कभी ऐसा महसूस नहीं होने देती कि मुझे प्रॉब्लम है तो हम इससे ज़्यादा तकलीफ नहीं होने देंगे. मतलब तकलीफ तो होती नहीं है मुझे, मतलब जैसे बाहर जाना. अभी कोई पेरेंट्स कैसे ऐसा मैंने बहुत सुना है, बट मेरी फैमिली ने ऐसा मेरे साथ कभी नहीं किया. वो जहाँ जाते वहाँ मुझे ले जाते. सब कुछ एंड सब कुछ अच्छे से मेरा करते. मतलब अभी मेरा सिचुएशन ऐसा है कि मैं खुद के हाथों से कुछ भी नहीं कर पाती हूँ. मैं बस मेकअप कर सकती हूँ एंड ब्रश कर सकती हूँ, खाना जा करके ये सब होते रहता है. एंड ऐसा कभी नहीं हुआ कि मैं अलग हूँ, ये हूँ, ऐसा कुछ भी फील मुझे नहीं हुआ. बहुत सपोर्ट करते हैं फैमिली. और आज अभी मस्ती का तो है नहीं, क्योंकि सब कैसे बड़े हैं तो सब अपने अपने काम में रहते हैं, ऑफिस में ये वो. बट या मुझे बोलने की इतनी आदत है, मतलब मैं बहुत ज़्यादा बोलती हूँ. कोई कि सुने तक मैं बड़बड़ी करती रहती हूँ. मुझे चलते बहुत रहता शौक है. है. और किसी का भी मजाक उड़ाना ये चलती ही रहता है. नहीं मतलब फ्रेंड्स मेरे ज़्यादातर फ्रेंड्स यहाँ पे तो यानी कि सब बड़े बहुत छोटे हैं, तो ऐसा फ्रेंड्स का कभी आया नहीं. स्कूल में थे बस वही थे, दो कौन कहाँ है पता नहीं है. एंड बाकी सोशल मीडिया पे मेरे ज़्यादातर फ्रेंड्स हैं जो दूर फैंडम भी बहुत अच्छा है, मुझे बहुत प्यार करते हैं सब. और उनका नाम मैंने रखा है टैग बोलीज लव, उनके लिए मैंने बोला है. और वो लोग मुझे जो भी मेरे फैंस हैं मुझे छोटी नहीं बोलते. हाँ, प्रेरणा स्रोत तो ऐसा है नहीं मेरे पास, बट मैं खुद को ही मेरा ये मानती हूँ इंस्पायरिंग, कि मतलब मुझे जितने प्रॉब्लम है जो मैं आज तक झेलती आ रही हूँ एंड आज भी झेलती हूँ, तो उन्हीं सबको मैं नज़र में रखते हुए मैं खुद को ही मोटिवेट रखती हूँ और मैं खुद से ही सब कुछ सीखती हूँ. तो मेरे लिए मेरी प्रेरणादायी मैं ही.
आता खाईल. ऐसा है. ठीक आहे. अबोली निघतो आम्ही. ठीक आहे. चालले? हा चला. चला, या, ते बघ, बाय. फोटो पाठवून दे. हो पाठव. हा मॅगझिन वाचते माझी. तिथे सेकंड वन. तिची शॉर्ट मॅगझिनची. आता समोर एज्युकेशन नाही, आपलं क्षेत्रच वेगळं झालेलं. पहिले हे सगळं नव्हतं ना, तर मग कसं लाईफ चेंज झालं. एज्युकेशन इंटरेस्ट होता मला तसा, पण एज्युकेशन मध्ये आता तर मी 22 वर्षाची पण होईल जल्दी. मला माझा बर्थडे खूप आवडतो सगळ्यात जास्त. गिफ्ट भेटतं नाही गिफ्ट भेटते म्हणून नाही, मला माझा तो डे खूप आवडतो. म्हणजे मला ती 7 माझा बर्थडे पण मला खूप आवडतो. माहिती नाही का, पण मला खूप आवडतं. कारण तो एकच दिवस असा राहते की नाही, तो दिवस आपला आहे. सगळे तसे तर सगळे मला बाकीच्या डेला पण पॅम्परिंग करतात, पण बर्थडेला काही वेगळं स्पेशल मोमेंट आहे. जीवनातलं 1 वर्ष कमी होते. कमी मी जास्त समजते. आणि माझ्या बर्थडेला माझे पप्पा मला फ्लावर देते सकाळी सकाळी रोज. आणि किंवा माझे 20K फॉलोअर्स झाले होते तेव्हा पण मी सेलिब्रेशन केलं होतं. तेव्हा पण म्हणजे जेव्हा पण माझं स्पेशल डे राहते ना, तेव्हा ते मला रोज गिफ्ट देते आणि मला खूप आवडते. चल बाय अबोली, आम्ही Bye. निघतो. अबोली, सगळ्यात पहिले ते सांग की तुला जे प्रॉब्लेम्स आहेत ते लहानपणापासून आहे. एकंदरीत काय सांगशील, केव्हापासून तुला हे कळलं आणि कसं तू आता सध्या वावरत? मला जेव्हा कळलं, म्हणजे मला तर नाही, मी तर बाळच होते, माझ्या फॅमिलीला कळलं की मला युरिनरी ब्लॅडर नाही आहे आणि माझ्या प्रॉब्लेमचं नाव आहे क्रोनिक किडनी डिसीज. त्यात एक किडनी निकामी आहे माझी आणि एक लहान आहे, ती पण थोडी डॅमेज होत आहे. तर त्यांना कळलं की मला युरिनरी ब्लॅडर नाही आहे. मग मी 4 ते 5 महिन्याची होती तेव्हा माझे ऑपरेशन झाले. त्यातून माझ्या कमरेला दोन्ही बाजूला होल केले गेले की युरिन माझ्या बॉडीमध्ये पसरायला नाही पाहिजे आणि जमा नाही व्हायला पाहिजे. तर मग ती युरिन माझी सतत वाहत असते 24 तास 24/7 रोज रोज. तर मी ओली नाही राहिली पाहिजे म्हणून मला मग बेबी डायपर्स मला विअर करावं लागतं. जसं तू सांगितलं की एवढे प्रॉब्लेम्स आहेत, तर तुझ्या शिक्षणामध्ये काय त्रास आला? शिक्षणामध्ये सुद्धा मला भरपूर त्रास आला, माझ्या फॅमिलीला पण भरपूर त्रास झाला. डिस्टर्ब होत. तर शिक्षणात सुद्धा प्रॉब्लेम आला की आता काय करायचं. तर शिक्षणाचा सुद्धा भरपूर प्रॉब्लेम आला. तर त्यात काय झालं की आता कसं मिळेल. मला एका ठिकाणी ऍडमिशन तर मिळाली नर्सरीमध्ये, पण तिथून मला सेकंड डे काढून टाकलं कारण माझा प्रॉब्लेम. तर तो प्रॉब्लेम असा पण नव्हता की बाकीच्या मुलांना इफेक्ट करेल, तरी सुद्धा त्या बाकीच्या टीचर्सला वाटायचं की आमच्या मुलांना ते इफेक्ट करेल. आम्ही सर्टिफिकेट दाखवले, सगळं सुद्धा दाखवलं, तरी त्यांनी मला सेकंड डे स्कूलमधनं काढून टाकलं, आय मीन नर्सरीतनं. मग माझी आत्या आहे, त्या स्कूलमध्ये टीचर आहे. मग त्यांच्या मोटिव्हनी छान मला डायरेक्ट फर्स्टमध्ये ॲडमिशन मिळाली आणि मी 1st to 10th त्याच स्कूलमध्ये माझं स्टडी कंप्लीट केलं. तर तिथे मला असा काही प्रॉब्लेम आला नाही कुठल्याच बाबतीत. फक्त थोडं फंक्शन्समध्ये मला पार्टिसिपेट नव्हतं होता येत माझ्या प्रॉब्लेममुळे, कारण त्यांना भीती वाटायची की मी कुठल्या मुलाच्या धक्क्याने पडले किंवा काही. त्यामुळे फंक्शन्समध्ये मला नाही घ्यायचे. मला वाईट वाटायचं, पण या कोई बात नाही. जसं तू मला माहिती पडली आहे की तू हायर एज्युकेशन केलेलं आहे, तर हा एज्युकेशन तू कसा काय गाठलं? ते एज्युकेशन ॲक्च्युली मी 8 पर्यंत चालायची, पण माझं 8 पासून चालणं माझ्या फिजिकल प्रॉब्लेममुळे बंद झालं. पण मग आता कसं बघ, पण टीचरने सुद्धा मला सपोर्ट केला की काही हरकत नाही, शाळेत नाही येत आहे काही नाही, आम्ही नोट्स पाठवू, तू घरूनच अभ्यास कर,
काही पण लागलं आम्हाला कॉल कर, आम्ही येऊ. असं सगळं छान व्यवस्थित पार पडलं आणि मला 10th मध्ये 65% मिळाले आणि 12th मध्ये 60% मिळाले. आता तू जसं सांगितलं की तू हायर एज्युकेशन वगैरे घेतलंय, घरात तुला सगळ्यात जास्त हेल्प तुला घेऊन जाणे आणि शिक्षण मध्ये तुला शिकवणे वगैरे सगळ्यात जास्त आई की बाबा कोणी केलं? असं दोघांपैकी एक नाही म्हणता येणार, कारण आमची जॉईंट फॅमिली आहे. तर माझ्या घरचे सगळेच इतके चांगले आहे की मला प्रत्येक ह्याच्यात ते सपोर्ट करतात. ते स्टडी असो वा माझं बाकीचे टॅलेंट ऍक्टिव्हिटीज असो. तर माझी आई पण मला खूप सपोर्ट करतात, बाबा पण, आत्या, काका, काकू सगळे सगळे खूप छान आहेत. तर मला इथे कॉलेजला मला माझे आई बाबा घेऊन जायचे. आत्या मला उचलून ऑटोत बसवायची आणि मग मी जायचे कॉलेजमध्ये. एक काळ असा होता की माझ्या जाताच इथे आपल्या कॉलेजला पाऊस होता खूप, तर गड्ड्यामध्ये तो ऑटो गेलेला, तर माझ्या पायाला दुखापत झाली होती, जो फ्रॅक्चर पाय आहे त्याच्यातच. तर मग आता कसं करायचं, एक्झाम होती त्यावेळेस सुरू. तर ती एक्झाम मग ते कॉलेजचे टीचर्स चांगले होते म्हणून बरं त्यांनी मला ऑटोमध्येच मग एक्झाम देऊ दिली एका वेगळ्या ठिकाणी कॉलेजमध्ये. मग मी ते ऑटोमध्येच एक्झाम दिली, कारण मला तिथनं उठून व्हीलचेअरवर बसण्याची तेवढी मग कॅपॅसिटी नव्हती. मग त्यांनी माझी ऑटोमध्येच एक्झाम घेतली. जसं तू सांगितलं की हे सगळं झालेलं आहे, त्याच्यानंतर तुला आता 2 टॅग भेटलेले आहेत, एक तर सिंगर, दुसरा मॉडल. हे कसं काय वाटलं? हे मी 2017ची गोष्ट आहे. ऍक्टिव्हिटीज मला आधीपासून आवडायच्या. तर मी अशीच बसल्या बसल्या गाणे म्हणायची, कारण माझं चालणं नव्हतं, काय नव्हतं. मग मी काय करायची, कोणी खेळायला नाही, काही नाही. आता मग मी असेच गाणे म्हणायची. मला सगळे म्हणायचे, माझे फ्रेंड्स वगैरे, तुझा आवाज खूप छान आहे, तू ट्राय कर, काही कर. आणि मला तर आवड होतीच. मग मी YouTube चॅनल ओपन केलं माझं आणि त्यात मी माझे सिंगिंग व्हिडिओज टाकत गेली आणि सगळ्यांना ते आवडत गेले. आणि मग तसंच ते झालं छान. आणि मग मी माझा फर्स्ट शो केला, स्टेज शो, चिल्ड्रन्स डेचा प्रोग्रामला. आणि तो झाला आणि मला थोडीशी हिंमत भेटली की मी अजून काही करू शकते. मग 2018ला मी माझं पहिलं रियालिटी शोचं ऑडिशन दिलं, सारेगम लिटिल चॅम्पचं. त्यात मी 2 राऊंड छान क्लिअर झाले. 3rd राऊंडला गेले मुंबईला, पण तिथे अनफॉर्च्युनेटली सिलेक्शन नाही झालं. पण कोई बात नाही, हार जीत होतेच प्रत्येक गोष्टीत. तर मला असं काही नाही, मी हारली तरी मला काही वाईट वाटत नाही आणि जिंकली तर एकदम हॅपी होते, असं असतं. मग ते झालं सगळं. मग 2019ला मी इंडियन आयडलमध्ये प्रवेश केला, ऑडिशन दिलं. त्यात सुद्धा मी सिलेक्ट झाली आणि त्यात इतकं सगळं चांगलं झालं की माझा फर्स्ट टीव्ही रिलीज झाला आणि माझं सगळं चेंज झालं. मग जसं नेहा कक्कड सोबत तुझे फोटोग्राफ्स वगैरे आहेत, तर काय बोलणं झालं होतं नेहा मॅम सोबत माझं भरपूर वेळ तिथे बोलणं झालेलं, पण एपिसोड 6 मिनिटाचा होता. त्यांनी मला छान प्रॉमिस केलं की जब मुझे खुश होना होगा तो मैं अबोली को याद करूंगी, और अगर खुश रहने के लिए मुझे किसी को याद करना पड़ेगा तो वो होगी अबोली. आई लव यू अबोली, आई रियली रियली लव यू, और मैं आपको हमेशा जिंदगी भर याद रखूंगी. मग मी त्यांना म्हटलं मैं तो आपको रखती हूँ. त्यांनी मला प्रॉमिस केलेलं आणि ते प्रॉमिस आजवर आहे. त्या मला माझ्या व्हिडिओ तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई, जाने तू या जाने ना, माने तू या माने ना, देखो अभी खोना नहीं, कभी जुदा होना नहीं, देखो अभी खोना नहीं, कभी जुदा होना नहीं, अब के यूं ही मिले रहेंगे दोनों, वादा रहा ये इस शाम का, जाने तू या जाने ना, माने तू
या मानना ला 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 ला। थैंक यू। क्या होता है साथ निभाना, तुमसे मिलके मैंने जाना, तेरा मेरा प्यार है ऐसा जैसे राधा है और कान्हा। तू रब है, तू मेरा सब है, वे कोई नहीं है तेरे तो बिना। वे हानिया वे दिल जानिया, तू नेड़े नेड़े रह ना दूर किते जा। भुल गई ये सारी दुनिया की, तेरा ही नाम है बोलती जुबान। थैंक यू। मैं तो आपको रखती हूँ। त्यांनी मला प्रॉमिस केलेलं आणि त्या ते प्रॉमिस आजवर आहे। त्या मला माझ्या व्हिडिओला कमेंट करतात, माझे व्हिडिओज बघतात, लाईक करतात, शेअर करतात। मला खूप छान वाटतं। मला त्यांना अजून भेटायचं आहे, असं माझं अजून एक आहे की मला त्यांना अजून एकदा भेटायचं आहे। आणि त्यांचे भाऊ आहे टॉनी भाई, ते मला इन्स्टावर फॉलो सुद्धा करतात। हे तर झालं सिंगिंग. मॉडेलिंग क्षेत्रात कसं काय पदार्पण झालं? मॉडेलिंग क्षेत्रात आता बघा, मी सिंगिंग करत होती तर मला असं वाटायचं की मी अजून काही केलं पाहिजे आता, सिंगिंग कारण लोक मग एकच एक बघून कंटाळतात किंवा काही। पण सिंगिंग अशी गोष्ट आहे की कंटाळत नाही, पण मला थोडा चेंज पाहिजे होता की आता काही वेगळं करायचंय। तर मी मॉडेलिंग खूप शोधलं, तेव्हा जाऊन मला 2021 मध्ये मला मॉडेलिंग भेटलं आणि मी मिस टो अँड मिस व्हीलचेअर इंडिया 2021 मध्ये टॉप 10 ची फायनलिस्ट होते आणि 2023 मध्ये इंडिया दिव्यांग ग्लॅमर याची मी विनर आहे। आणि हे पण सांगायला मला चांगलं वाटेल की मी नागपूरची फर्स्ट प्रोफेशनल व्हीलचेअर मॉडेल म्हणून ठरलेली आहे। तर खूप छान वाटतं। आणि या माझे डॉक्युमेंटरी सुद्धा बनले आहे, ट्रुली शो लंडन हे, आणि खूप सारे इंटरनॅशनल डॉक्युमेंटरी इंटरव्ह्यू सुद्धा माझे झालेले आहेत। काय सांगशील, जसं तू सांगितलं की तुला सिंगिंग क्षेत्र आहे, मॉडेलिंग आहे, फिल्म मध्ये किंवा टीव्ही शोज वगैरे करण्यामध्ये तुला आवड असेल का? आणि केलं तर कोणासोबत करशील? मला आवड तर आहेच मुळात, आणि मला करायचं आहे तर माझं फेवरेट ऍक्टर सलमान खान सर आहे। मला त्यांच्या रियालिटी शो मध्ये जायचं आहे आणि ते मी जाणार, कारण मी जे विचार करते की मला हे करायचं आहे तर मला हे करायचंच आहे आणि मी ते करतेच। आज ना उद्या, या वर्षी नाही पुढच्या वर्षी, पण केव्हा ना केव्हा मी जाणार, त्यांच्याशी करणार आणि मला त्यांच्याशी करायचं म्हणजे करायचंच आहे काम। आणि बाकीच्या पण रियालिटी शोज आहे, त्यात पण मला परत जायचं आहे आणि मला हे सगळं खूप आवडतं। जर मला ऍक्टिंगचा चान्स मिळाला तर मी ऍक्टिंग सुद्धा कर। जसं तू सांगितलं तुला ऍक्टर मध्ये कोणाकोणाला भेटायचंय, तसं तुला पॉलिटिक्स पण आवडते असं ऐकण्यात आहे। हा, मला पॉलिटिक्स मध्ये कोणाला भेटशील किंवा कोण कोण तुला आवडतं? पॉलिटिशियन्स मध्ये तर मला भेटायचं पण आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅमला भेटायचं आहे, एकदा राष्ट्रपती भवनला मला व्हिजिट करायची आहे, आणि नरेंद्र मोदी सरला पण मला भेटायचं आहे आणि त्यांच्यासोबत शूट करायचं आहे, माझ्या ब्लॉग मध्ये त्यांना घ्यायचं। आणि नितीन गडकरी सर जे आपल्या नागपूरचेच आहे आणि मला त्यांना भेटायचं, त्यांच्यासोबत पण मला शूट करायचं आहे। मला खूप आवडतात हे सगळं, आणि मला पॉलिटिशियन्सच्या गोष्टी किंवा मूवीज येतात, काय येतात, ते मला खूप आवडतात। जसं तू सांगितलं की पॉलिटिशियन फिल्म्स तुला आवडतात, आता राजनीती पिक्चर येणार आहे त्याच्याबद्दल? राजनीती मी अजून सॉरी एमर्जन्सी या मी त्या दिवशीच त्याचा ट्रेलर बघितला, एमर्जन्सी, तो मला भरपूर आवडलेला असा। तर माझी अशी इच्छा आहे की मी तो पिक्चर लवकरात लवकर बघेल, म्हणजे कारण जेवढे पण पिक्चर्स येतात पॉलिटिशियन्सचे तेवढे मला खूप आवडतात। आता रिसेंटली मी द साबरमती रिपोर्ट बघितला, तो मला प्रचंड आवडला हा पिक्चर, कारण ती स्टोरी सांगण्यात काही वेगळी केली आहे आणि ती झालेलं काही वेगळं आहे, पण तसं नव्हतं पाहिजे, पण ते असतं काही त्यांचं, तर मग ते तसं झालं। पण खूप छान मूवी होती आणि मला आवडलेली आहे। पण आता एमर्जन्सी जे आहे ते मला
कळलं नाही अजून त्याचा कन्सेप्ट नेमका काय आहे, की म्हणजे काय होणार आहे त्यात नेमकं. आता ते मूवी बघितल्यावर कळेल, मी बघेल आणि मग तू तुझ्यासारखे जे मुलं आहेत किंवा जे हँडिकॅप लोक आहेत त्यांना काय मेसेज देऊ इच्छितो? मी त्यांना हाच मेसेज देईल की काही पण प्रॉब्लेम असो, एका स्माइलने पुढे जाव. कारण जर आपण त्या प्रॉब्लेमची करत राहू की नाही मला प्रॉब्लेम आहे, आता मी कसं करू, तर तो प्रॉब्लेम अजून आपल्या अंगलट येतो. तर त्यामुळे आपल्याला असं नाही करायचंय, तर त्याची बाजू पलटवून त्याला उलट दिशेने घेऊन सामोरं जायचंय. कारण मग तो प्रॉब्लेम लवकर दूर चालला जाईल. तर या स्माइल करो और शुरू हो जाओ. आपका नाम बताइए. मेरा नाम विजय लक्ष्मण जरित है. विजय जी, जब आपको पता चला जैसे कि अबोली की जो मेडिकल जी हाँ जी. उसके बाद उसको हर जगह लेके जाना लाना ये आप ही के जिम्मे था. हाँ. तो कैसी सब हुआ है ये क्या कहेंगे? सर उसके अंदर में जब ये पता चला दर्द तो बहुत हो गया, और अब क्या करे. तो फिर स्कूल जाना, स्कूल में कोई अवेलेबल होने नहीं थी, कोई ले नहीं रहा था. तो कैसे तो भी पहचान की वजह से उसे फर्स्ट स्टैंडर्ड में मिली जगह. फिर उसे साइकिल पे लेके बैठना, फिर साथ में लेकर, तब चल सकती थी वो, थोड़ी नॉर्मली थी. फिर फर्स्ट एजुकेशन में जब देखा कि उसने एक 15 अगस्त का स्पीच दिया था, सब वो जज लोग वगैरह सब सेलिब्रिटी वगैरह लोग बैठे थे, और वो इतने सारे लड़के लोग वगैरह बैठे थे, और उसने जब वो स्पीच दिया 15 मिनट का, तो मेरे आंखों में आंसू आ गए. क्योंकि एक नॉर्मल लड़का जब देख के पब्लिक देख के जैसा डरता है वैसा वो डरी नहीं. यानी उसकी डेयरिंग का पावरफुल मैं समझ गया था कि इस लड़के में थोड़ा ना थोड़ा डेयरिंग जरूर है. उसके बाद धीरे धीरे इसके सब मैंने हैंडीक्राफ्ट सर्टिफिकेट्स वगैरह सब मेडिकल के वगैरह जो जो लगता है कास्ट सर्टिफिकेट्स वगैरह सब कुछ इसका किया मैंने. उसके बाद में 12th हो गई. 12th के बीच के अंदर में उसको इंडियन आइडल का ये मिला, ऑडिशन था. अब मैं लगा कि भाई 1 महीना पहले कि भाई इसको सिंगिंग के क्लासेस एक्चुअली सब लड़के को रहता है, वही लोग जा सकते हैं सामने में, वहाँ जाना पाना वाले तो ऐसे वैसे का तो खेल है ही नहीं बिना इसके. और इसने तो म्यूजिक बोले तो वो यूट्यूब पर ही पढ़ा था सब. सिंगिंग को अलग कर देती थी, म्यूजिक को अलग कर देती थी, फिर उसके बैकग्राउंड में मिला के वो ये करती थी. अब उसके बाद में फिर मैंने कोशिश किया, मगर इसको गोदी में उठा के है बात खंडे वगैरह करके 2-4 जने है एरिया में, मगर वो सीढ़ी से ऊपर लेके जाना और फिर 1 घंटे के बाद में नीचे लाना, पढ़ाना, उनकी ट्यूशन फीस वगैरह वो तो ठीक है, मगर वो ले जाने का बहुत प्रॉब्लम था. बोले क्या करना, उसको कोई ना इलाज था. फिर वो घर में ही पापा बोले रहने दो, देखते हैं जो होगा होगा. मगर वो जब ऑडिशंस को गई और उन्होंने उसको कैच किया, फर्स्ट राउंड, सेकंड राउंड, थर्ड राउंड, मुंबई तक के गई. फिर वो जब टीवी पे आई, हमारा दिल इतना खुश हो गया, देखो ये लड़की कहाँ के कहाँ जा रही है. हम भी उसका फिर उसको स्टेमिना देते थे, बेटा ये ऐसा नहीं, इससे और ज्यादा ढूंढो क्या क्या मिलता है. फिर वो कभी पापा ये व्हीलचेयर मॉडल तो फॉरेन में होते हैं, हाँ अपन तो फॉरेन में जा नहीं सकते, हाँ अपने इंडिया में क्यों नहीं होता है, हाँ अपने इंडिया में भी होगा, देख बेटा कहाँ कहाँ होता है. फिर उसको ऐसे ही करते करते दिल्ली का एक ऑडिशन आया व्हील चेयर मॉडल करके, तब उसको पता चला कि व्हील चेयर मॉडल भी अपने इंडिया में रहते हैं. फिर उसने उसको दिया, उन्होंने कम से कम 2 महीने ये पोज दो, वो पोज दो, वो पोज दो, वो पोज दो, ऐसे चलते रहा. फिर उनका वो रिजल्ट आया तो ऑल इंडिया के लड़के थे उसके अंदर में, सभी स्टाइल के, लखनऊ, यूपी, एमपी, महाराष्ट्र वगैरह. हैंडीक्राफ्ट ज़्यादा थे, नॉर्मल कम थे, हैंडीक्राफ्ट वगैरह थोड़ी ज़्यादा. तो ये 10 में आ गई. अरे मगर वो बाद में चल के उसका फिर वो रिजल्ट यानी वो ड्रॉप हो गया, कैंसिल ही हो गया वो प्रोग्राम. तो फिर उसने उन्होंने घोषित कर दिए विनर करके. फिर उसको 21 में व्हील चेयर मॉडल का और एक शो आया,
कौन सा हॉल है वो? सुरेश भट हॉल में। अब उसमें भी उसको ग्रूमिंग वूमिंग, अपने को तो कोई समझता नहीं इनका क्या है, मेकअप का वगैरह। बस सपोर्ट करना, ले जाना कार में, इसकी बुआ वगैरह बैठाल देती, फिर मैं व्हील चेयर लेके जाने का, जहाँ भी कहीं जाने का रहा तो पहला सपोर्ट मेरे को करना पड़ता था। मेरी बुआ बैठा, मेरी बहन बैठा ली कि मेरे को चलाना पड़ता था। फिर एक एक गड्ढे को जैसा देख देख के ऐसा चलाना पड़ता था। तो सुरेश भट हॉल में उसको फर्स्ट मॉडल ये मिला, विनर, फर्स्ट विनर हो गई। फिर वो तब से वो उसको चॉइस बढ़ते गई। अब क्या है, डांसिंग वगैरह का तो कर नहीं सकती थी। पहले डांसिंग का भी यहाँ हमारे इधर शारदा का महोत्सव वगैरह होता था तो स्टेज पे वगैरह डांस करती थी। तो फिर उसने डांस करना बोले तो फिर चेहरे की एक्सप्रेशन देना वगैरह, क्या उसी को डांस समझ के क्या है। आज अबोली ने जो अचीव किया है, इतने बड़े बड़े टैग्स मिले हैं उसको, क्राउन जीता है उसने, कैसा लगता है, कैसे फील कर रहा है? सर फील तो बहुत कुछ होता है उसको। अगर थोड़ा सा नॉर्मल बुखार भी आता है तो ऐसा लगता है अब कुछ ना हो जाए, अब ना कुछ हो जाए। और फिर थोड़ा सा धीरे धीरे मन को स्ट्रॉन्ग करना पड़ता है कि नहीं है, ऊपर वाला अपने साथ है, उसके साथ में है, क्या वो तो जाएगी जाएगी, ऐसा सोच के अब चल रही है गाड़ी धीरे धीरे। हम हमारे दिल को स्ट्रॉन्ग करते हैं, वो अपने दिल को स्ट्रॉन्ग करती है, दोनों का मेल हो जाता है, फिर गाड़ी आगे बढ़ती है। ऐसी चल रही है हमारी कहानी। कभी वो मुरझा गई तो हम मुरझा जाते, वो हंसने लगती तो हम हंसने लगते। ऐसा वेदर चेंज होता रहता है, कभी बादल तो कभी ठंडी, क्या ऐसा धूप छाव का खेल चालू है अभी जिंदगी के साथ। देखो क्या क्या होता है आगे। डरना तो हमने, बेबी ने हमको पढ़ा दिया कि डरने का नहीं। एक पॉजिटिव पॉइंट है, डरने का नहीं, जो होगा देखा जाएगा, सामने चलते रहो, हार मत मानो जिंदगी से। आजकल लड़के लोग नर्वस हो जाते हैं, कोई शौक लगते हैं, क्या क्या होता है। इतने पढ़े लिखे लड़के लोग रहते हैं समाज के अंदर में, हाँ, और वो एक ऐसे इससे हो जाते हैं। काय सांगाल, लहानपणी अबोली जेव्हा जन्माला आली तेव्हा कसं डॉक्टरने सांगितलं तुम्हाला की हिला हे सगळे डिसीज आहेत? लहानपणी ती जन्माला आली ती नॉर्मलच होती, नॉर्मल मुलांसारखी. पण जेव्हा ती जशी मोठी होत गेली तसं आम्हाला कळले की ही लघवी एकदम धार म्हणून का नाही करत आहे, तिचं ओलंच का राहतं. तर मग आम्ही तिला डॉक्टरकडे नेलं. त्या डॉक्टरांनी मग तिच्या ते बऱ्याचशा टेस्ट केल्या आणि एक्सरे, सोनोग्राफी सगळं केलं. त्यात तिला कळलं की तिला युरिनरी ब्लॅडरच नाही आहे, लघवीची जी पिशवी असते ना तीच नाही आहे. आणि तिच्या किडन्या पण एक छोटी होती आणि एक डॅमेज होती. आता तर ती पूर्णच निकामी झाली म्हणा, तेव्हा ती डॅमेज होती. मग तिचे ऑपरेशन करावं लागतं म्हणाले डॉक्टर. मग तिला आम्ही कृत्रिम ब्लॅडर पण नाही बसवू शकत कारण ती कमजोर होती आणि तिला याचा किडनीचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही हा प्रश्न हिचा सुटणारच नाही बा. मग त्यांनी एक युक्ती काढली की हिचं ऑपरेशन करायचं बा आणि लघवी तर पोटात ही जमा राहिली नाही पाहिजे, बाहेर पडली पाहिजे. मग तिला किडनीमधून 2 होल केले आहे कमरेच्या बाजूला. तिथनं तिला 24 तास लघवी म्हणजे अशी वाहतच राहते. तर मग त्यासाठी आम्हाला तिला डायपर लावावे लागतात, दिवसातून 3 डायपर चेंज करावे लागते तिचे. ही गोष्ट तिला तिचं पालन पोषण म्हणजे शिक्षा झाली किंवा काही गोष्टी अजून राहिल्या, तर ते कसं तुम्ही हँडल केलं? ते मग आता तिला शाळेत प्रवेश नव्हता मिळत. एकदा मिळालं का शाळेत तर ते मग ते टीचर म्हणाले की हिला हा असा प्रॉब्लेम असल्यामुळे हिची युरिन सतत लीक राहते तर बाकीच्या पोरांना याचा संसर्ग होईल बा. पण तिला मी सांगितलं मॅडमला की मॅडम याचा संसर्ग काही होणार नाही, डॉक्टरचं सर्टिफिकेट पाहिलं. पण ते म्हणाले की नाही बा, पॅरेंट्स लोक एक्सेप्ट नाही करणार बा. मग तिला त्यांनी काढून टाकलं. मग ती माझी नणंदबाई आहे, इथेच राहतात त्या, मग त्या टीचर आहे. तर त्यांनी मग त्यांच्या स्कूलमध्ये तिला ॲडमिशन करून दिलं. मग ती 8वी 9वी पर्यंत जात होती शाळेत. पण 8वी पासून तिचे पाय झाले कमजोर, पूर्ण ती शरीरच तिचं कमजोर झालं ना. मग तिचं शाळेत जाणं बंद झालं. मग तिने घरूनच अभ्यास केला, नोट्स वगैरे सगळे द्यायचे टीचर्स लोक. तर मग तिने घरूनच अभ्यास करून सगळ्या एक्झाम दिल्या आणि ग्रॅज्युएशन केलं पूर्ण. आज तुम्हाला कसं फील होत आहे, तिने एवढं नाव केलेलं आहे आता स्वतः? आता तर सगळ्याच आई वडिलांना आपलं मुलगा एवढं मोठं नाव करेल तर एकदम गर्वच महसूस होईल ना. तर आम्हाला खूप मोठा अभिमान वाटतो तिचा की आपली मुलगी बा
एवढं तिने नाव कमावलं. वाईटही वाटतं एक तर की देवाने तिला असं दिला, पण तिने एवढ्या याच्यातून सामना करून एवढं मोठं तिने नाव कमावलं आमचं. आणि बस चालेल चालेल. आणि हा माझा पाय सुद्धा फ्रॅक्चर झालेला. मी 5th और 6th मध्ये असेल तेव्हा. तर या पायात माझे अजूनही रॉड आहे. वो ब्लैडर नया ब्लैडर लगा देते हैं, मगर बोले वो जैसा था ऊपर वाले का दिया वैसा तो चाहे सजा बोलो या अपना कर्म बोलो. पर उसने उस चीज को उस तरीके से लिया नहीं है. नहीं, बिल्कुल उसी के सजा टाइम उसी के भरोसे हम बॉक्स मध्ये ठेवलंय का बघ एकदा. मला दोन्ही पण नाही दिसत. कुठल्या पण बाबतीत मला 2 चॉईस आहे. जाऊ दे नाही मी आता. हेच मला मग राग येते खूप. तू ज्योती एकच वेळा भेटली आहे. त्या दोघींचं पटत हॅलो नाही. मॅम आतापर्यंत लाईट नाही आली आहे. धनतोलीची. मी तुम्हाला अर्ध्या तासा पहिले फोन. दोघींचं पटत असं नाही आहे. म्हणजे आधी होत होतं असं बोलणं वगैरे असं, पण तिचे विचार आणि माझे विचार म्हणजे हे होते थोडं. तू 21 वर्ष झाली हा. आणि आधी नितीन सरांना केलं. गडकरी नितीन गडकरी माझा सरांना फर्स्ट केलं वोट नाही का? तो होता जो उन्हाळ्यात आला होता ना. तो फर्स्ट पण वोट झाले पहिल्यांदा. त्याच्यामध्ये महत्वाचे कोण 2-3 नाव पकडले आपण. महत्वाचे पॉलिटिशियन्स मध्ये नितीन गडकरी नाव सुद्धा नोंदवायचं आहे. पण ते कसं काय कुठून मला त्याचा काहीच आयडिया नाहीये. पण मी करेल. मी शोधेल त्याला चांगल्याने आणि मी नक्की करेल त्यात. आता माहिती नाही ठेवायचे. आधी नाही तर फोन करावा लागेल मग मला. काही नव्हतं आपण लोकेशन चेंज करू. तरी मी त्या MSCB मध्ये इतका फोन करते की त्यांना मग यावंच लागते आणि करावंच पहिले लागते. ते म्हणत असेल पुढची लाईट गेली नाही पाहिजे. नाही अबोलीच्या मला घरची लाईट तर गेलीच एक तर नाही पाहिजे. रात्री जाते ना लाईट आणि रात्री मी त्यांना फोन करते मग ते टॉक्सिन वगैरे घेतली तर आपल्याला एकदम घाम फुटायला लागला. आणि मग माहितीये काय त्याप्रमाणे होते? गोळ्या म्हणजे एक तास कमीत कमी दिवसभरात 10-15 मिनिटाचा असा तर ब्रेक मग नाही. माझे मला मीच फोन करते ना मग आमच्या घरातून की लाईट नाही आहे. कॉन्टॅक्ट करा माझ्याकडेच आहे. म्हणजे घर जसं कुणाला पेमेंट करायचं आहे गुगल पे फोन पे ते सगळं माझ्याकडे आहे. फोन की दुसऱ्यांची पण गेली आहे असं मग मला म्हटलं नाही कदाचित आपलीच गेली आहे. थांब फोन करते. मग मी फोन करते. हा बोला म्हणते ताई म्हणते. म्हटलं आमची लाईट गेली सांगावं लागते. मग हो येतो म्हणते पण ते येतच नाही लवकर. मग परत फोन मी म्हणते तुम्ही काका तुम्ही तर मगाशीच येणार होते अजूनपर्यंत तर कोणाला पाठवलंच नाही. मग मला काय म्हणते ते की आमची गाडी कुठे गेली आहे म्हणते. ती आली का आम्ही लगेच पाठवतो म्हणते. मग असं करत 4-5 वेळा फोन करावा लागते तेव्हा जाऊन एक वेळा येईल. असं वाटतं. यार लवकर आली पाहिजे ना. हा ना, मला पण तसंच वाटतं. लवकर यायला पाहिजे. बघतो मी आजूबाजूला कुठे आहे की आपलीच गेली म्हणून. हे बघून घे. नाही तर मग फोन करायला नाही लागेल. सर सेगमेंट हा तेच. तू ऍडजस्टमेंट राहणार फक्त. तर मग नाही तर मी विचार करू की बाहेर जाऊन घ्या. तिला आउटडोर नाही जमणार ना. व्हीलचेअर आउटडोर करते शूट तिला कम्फर्टेबल राहा. कम्फर्टेबल होशील का थोड्या वेळासाठी व्हीलचेअरवर बसायसाठी? पॉसिबल आहे का? असं जास्त घातलं ना
मी सांगतो तो शॉर्ट घेऊन घ्या, मला घ्यायचं जायचं. का मीरा तुमचं बघ कर तयारी. तयारीसाठी काहीच नाही. तर मला सांगा त्याच्यावर शॉर्ट तो काय? सरांना म्हटलं सांगा म्हटलं मला. माझ्याकडे बघ आपण पाहिजे बघ. बोल ना. थंबनेलसाठी फोटो घ्या म्हणतो. थंबनेलसाठी फोटो. थांब.